च्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप भोईर आणि परेश भोईरला आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला टर्न केला, ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑन रिझन मध्ये फिल्डर पहिल्या बॉलला इथं सन्मान दिला आणि पहिल्या बॉलवरती इथे पहिली चिकी सिंगल आजच्या दिवसाचा आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा श्री गणेशा करत असताना परेश भोईरच्या बॅटमधून पहिली सिंगल. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर करत असताना ओमसाई mtclive.in अर्थातच ओमसाई मलंग टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आपण घर बसल्या आनंद लुटू शकता. सिंगल इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. संघाचं खातं खुलं, संघाचं अकाउंट ओपन. प्रदीप भोईर स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय प्रतीक तरेला आपण पाहतोय. प्रतीक तरे आणि त्याच्या अगेन्स्ट प्रदीप भोईर. नेक्स्ट बॉल प्रदीप साठी हा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. फुल टॉस होता आणि या वेळेला कव्हर पॉइंट रिझन मध्ये अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रदीप भोईरचा पहिला वार. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक जंगार चेडू सीमा पार. धावा मिळतील 4. हा आलाय जबरदस्त चौकार. पाच धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 11 मंगनाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये प्रदीप भोईर करत असताना सर्कलच्या बाहेर 2 वाडिश लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर ऑफसाइडला टर्न करायचा प्रयत्न, झेलची शक्यता. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. खेळच्या शेवटच्या क्षणाला जणू काय हातातून बॉल निसटला. जयेश होते त्या ठिकाणी. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला जयेशची पाहायला मिळाली. स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये रोटेट झाली आहे. आजचा दिवस क्रमांक दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्रातील हे पहिलं षटक. नेक्स्ट बॉल परेश भोईर. स्विच हिट केलाय. स्विच आणि स्वीट हिट आहे. बॉल थेट चाललाय बॅकवर्ड पॉइंट आणि बॅकवर्ड थर्ड मॅनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दिलन 4 रन्स. सिंगल चौकार, सिंगल पुन्हा एकदा चौकार. द फलक डबल डिजिट मध्ये 10 ऑन बोर्ड. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक. स्कोर कार्ड दुहेरी अंकावरती जाऊन सजलाय. परेश भोईरच्या बॅटमधून हा जबरदस्त चौकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्टील 2 टू गो. 5वा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये 3 फिल्डर चेंडूच्या खाली आणि आता अखेर चांगला जजमेंट. मैदानाच्या आतमध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये टिपला अनिकेत नझेल आणि फलंदाज परेश भोईर झालाय फेल. धक्का क्रमांक लागला पहिला. बॅटिंग करत असताना जयनमान क्रिकेट क्लब ढोके या संघाला फलंदाज बाद. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये जयेश भोईरला आपण पाहतोय. परेश भोईर लवकर बाद झाला. त्यानं 5 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलं. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये अनिकेतनं टिपला. शेवटचा बॉल यावेळेला देखील एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर रिझन मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. 2 धाव्यांचा कॉल तो म्हणजे बॅट्समन प्रदीप भोईर आणि जयेश भोईरनं दिला आणि आता बघता बघता सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. लॉस ऑफ 1 विकेट. स्कोर कार्ड 12 ऑन बोर्ड फ्रॉम टीम जयनमान क्रिकेट क्लब ढोके. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात पहिल्या षटकाच्या अखेरीस.
पहिला बॉल लेंथ लाईन पाहावी लागेल. येस, ऑफस्ट्रिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा पहिला बॉल हाताळलाय तो म्हणजे स्लोगनं वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटलमध्ये एकदा ऍड केली जाईल आणि आता संघ जाऊन पोहोचले अद्याप एका आघाडीच्या नुकसानात 13 अंकावरती. 13 ऑन बोर्ड. ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. एकाच धावेने समाधान मानावं लागतं ते म्हणजे बॅट्समन जयेश भोईर आणि प्रदीप भोईरला. या वेळेला झेलची शक्यता. मिड ऑफ रिझन मध्ये झेल झालाय ड्रॉप. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली पण अखेरच्या क्षणाला खऱ्या अर्थानं कॅच ड्रॉप झाली. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली आहे. फिफ्टीन ऑन बोर्ड. प्रदीप पुन्हा एकदा या समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. व्हॉट शॉट, व्हॉट ब्युटिफुल स्ट्रोक आणि थेट बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये येणारा हा पहिला जबरदस्त बिग ब्लास्टेड सिक्सर. स्कोर कार्ड शुभ अंकावरती जाऊन पोहोचला. 21 ऑन बोर्ड. हो, अडचणला टर्न केला. जेलची शक्यता. पुन्हा एकदा झाला कॅच ड्रॉप. सलग 2 जीवनदान मिळाल्यात बॅट्समन प्रदीप भोईरला आणि आता ते जीवनदान कितपत महागडे ठरत आहेत. मयूर ग्रुप बदलापूर या टीमला हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण प्रदीप भोईरला जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय तेव्हा तेव्हा त्यानं त्याचा ऍडव्हान्टेज खऱ्या अर्थानं भरपूर चांगल्या प्रकारे घेतलाय. स्विच इट करायचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चांगले डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आला डॉट. या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिला बॉलला गोलंदाज श्लोक पुलोर यांना वाईट हाताळला पण त्यानंतर सलगच्या 4 बॉलवरती 4 सिंगल केले आणि आता हा 5वा बॉल निर्धाव हाताळलाय. शेवटचा बॉल. ओ, झेलची शक्यता. आता खऱ्या अर्थानं विकेट मैदानाच्या आतमध्ये संपादित करत असताना श्लोक फुलोरेच्या नावावरती राहिला धक्का क्रमांक 2. परतावा लागतंय जयेश भोईरला माघारी. 1 मोर विकेट डाऊन. रुपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. द रेड मशीन ऑफ टीम जर्मन क्रिकेट क्लब ढोके. अगदी मागच्या वर्षाचा जर विचार करायला गेला तर ढोके टीमसाठी भरपूर चांगली बॅटिंग रुपेश भोईरने केली होती. याच्या नावावरती मालेकवेराची बाईक देखील आपल्याला पाहायला मिळाली. तोच रुपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4थ्या क्रमांकावरती पॉवर हिटर ऑफ टीम ढोके. आता विरुद्ध एंड कडून 3रं आणि 4थं षटक आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. रोहित पिसेकरला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये बॅट्समन प्रदीप भोईरच्या अगेन्स्ट. स्कोर कार्ड 2 षटकांच्या अखेरीस 22. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. राईट आर्म ओव्हर दी विकेट अगेन्स्ट प्रदीप भोईर. पहिला बॉल. स्वीट साऊंड ऑफ द बॅट
आणि पहिल्या बॉलवरती केलाय भाऊ स्वागत, प्रदीप भोईरनं ठोकलाय दुसरा जबरदस्त धमाकेदार शानदार रुबाबदार आणि वजनदार षटकार. पहिल्या बॉलवरती केला भाऊ स्वागत, ते म्हणजे गोलंदाज रोहित पिसेकरचं बॅट्समन प्रदीप भोईरनं. फुटवरचा चांगला वापर, यावेळेस स्टेप आउट होऊन फटका खेळलाय. ओहो व्हॉट एफर्ट्स, चांगले एफर्ट्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रतीक तरे होते त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग प्रतीक तरेची आपल्याला पाहायला मिळाली. काय ड्रॉप झाली पण बॉलला सेव्ह केलं, खऱ्या अर्थानं ही महत्वाची बाब होती मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक रोटेट झाली, रुपेश भोईरला पण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. बॅकफुटला येऊन कट करायचा प्रयत्न, लेट कटचा फटका. क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो. आउटफील्ड शेवटच्या क्षणाला थोडीशी स्लो झाली, 2 झाल्यात कंप्लीट. तिसरीचं कॉलिंग होतं, तिसरीचं मानस केलं, धाडच नव्हतं. 2 धाव्यांना समाधान मानावं लागतं, ते म्हणजे रुपेश भोईर आणि प्रदीप भोईरला 31 ऑन बोर्ड. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला 2 गड्याच्या नुकसानात. फ्लाइंग स्टार्ट मिळाला. स्वप्न सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करत असताना जर्मन क्रिकेट क्लब ढोके या टीमची. 2.3 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय आणि धाफलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 31. रुपेश यार स्ट्रायकिंग एंडला, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन रिझन मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. दुसऱ्या टप्प्यावरती बॉलला कॅरी केले, थ्रोफेकी करेल तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चुकी सिंगल. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला रोहित पिसेकरच्या अगेन्स्ट, पण त्यानंतर त्यानं केलेल्या प्रतिम कमबॅक पुढच्या 3 बॉलवरती. स्टील 2 टू गो. फुल ओव्हर लेन्थचा बॉल होता, यावेळी देखील व्ही शेप मध्ये खेळायचा होता. अलग कार्पेट खेळला होता. लॉंग ऑन रिझन मधून फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. बॉलवरती आला, त्यांना थ्रोफेकी केली पुन्हा एकदा सलग या दुसऱ्या बॉलवरती ही दुसरी सिंगल. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. शेवटचा बॉल क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आताचा बॉल आला डॉट आणि आता बघता बघता षटक क्रमांक 3 इथे खेळ कंप्लीट झाला. एंड ऑफ द 3rd ओव्हर. लॉस ऑफ 2 विकेट. स्कोर कार्ड 33 ऑन बोर्ड फ्रॉम टीम जर्मन क्रिकेट क्लब ढोके. 33 या अंकावरती संघ जाऊन पोहोचला. तब्बल 11.00च्या सरासरीनं आतापर्यंत बॅटिंग चालू आहे, ती म्हणजे टीम जर्मन क्रिकेट क्लब ढोके या संघाची. बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती गेला भाऊ स्वागत, बॅट्समन प्रदीप भोईरनं षटकार.
पहिल्या बॉलवरती प्रतीक पिसेकरच्या विरोधात एक जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समॅन प्रदीप भोईरच्या बॅटमधून. 39 ऑन बोर्ड. खऱ्या अर्थानं हे क्रीडांगण आपण पाहतो, ऐतिहासिक क्रीडांगण आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल हे क्रीडांगण आपण पाहतोय आणि या क्रीडांगणाची खऱ्या अर्थानं सर्व आणि या क्रीडांगणाचा लेखाजोखा जे पाहतायत, जे देखभाल करतायत ते म्हणजे सध्याच्या घडीला आता बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यस, मैदानाच्या आतमध्ये प्रदीप भोईर आपण पाहतोय. पुढचा बॉल येस, जयेश पाटीलने जर कॅच कॅरी केली तर अण्णा हरजे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रतीक की विकेट कीपर आणि विकेट कीपरने टिपलाय सेल. संपला बॅट्समॅन प्रदीप भोईरचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक लागलाय तब्बल 3रा. ज्या बॅटरसाठी ट्रॅप रचलं गेलं होतं त्या बॅटरला आता ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलंय. प्रदीप भोईर इज गॉन. तब्बल 27 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने आपल्या संघासाठी दिलंय, ज्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता त्या प्रदीप भोईरच्या खेळीचा झाला अंत. एकोणचाळीस अंकावरती तब्बल 3 गडी गमावल्यात. त्या म्हणजे धोक्या टीमला 0.3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 3.3 चेंडूचा वाजवी खेळ अद्याप कंप्लीट झालाय. नवीन बॅट्समन महेश भोईर. प्रतीक पिसेकरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीक पिसेकरच्या अगेन्स्ट हल्ला जरूर चढवला होता पहिल्या बॉल वरती, तो म्हणजे बॅट्समन प्रदीप भोईरनं. पण त्यानंतर त्या षटकाराचा क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पिसेकरनं दिलाय. सलग 2 चेंडू जरा हाताळले 2 बॉल मध्ये 1 डॉट 1 विकेट त्याला संपादित केली. मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब खासगाव टीमचा ट्रम्प कार्ड KL अर्थातच करण लहाणे याचं देखील शुभागमन, त्याचं देखील सहर्ष स्वागत. आल्या लाफ करायचा प्रयत्न. आडवा बाटना काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. फलंदाज झाला बाद. 1 मोर विकेट डाऊन. ज्या बावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला महेश भोईर, त्या बावली त्याला सोडावं लागतंय मैदान. फलंदाज बा. अनिकेत कुलकर्णी. नाही, आम्ही फिल्डरचं नाव देत नाही कारण की इथं काही इज्जतच नाही फिल्डरला. ओ यावेळेला देखील बॅकवर्ड रिझन मध्ये आपल्याला बॉल पाहायला मिळाला. सचिन भोईर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. तब्बल 6व्या क्रमांकावरती आपण पाहिलं 4 गणाचे नुकसान. आज जॉनमान क्रिकेट क्लब ढोक्या संघ जाऊन पोहोचला अद्याप 40 अंकावरती. षटकार नंतर हे राहिलेला अप्रतिम कमबॅक. तब्बल 3 बॉल मध्ये 2 विकेट संपादित, एकही धाव खर्च केली नाही. आणि आता या 5व्या बॉलवरती इथे सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. हो आपण पूल केलाय. डीप मिड विकेट रिझनच्या क्लिअर करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश भोईरचा हल्ला शेवटच्या बॉलवरती त्याने ठोकलाय. एक जबरदस्त दमदार आणि शानदार षटकार. षटकाराच्या साह्यानं 17 क्रमांक पहिलाचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जवानमान क्रिकेट क्लब ढोक्या संघ तब्बल 46 अंकावरती आणि 47 धाव्यांचं
भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम मयूर ग्रुप बदलापूर या टीमच्या अगेन्स्ट. सत्र क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जन्म क्रिकेट क्लब ढोके या टीमनं धावा बनवल्या 46 आणि 47 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम मयूर ग्रुप बदलापूर या संघाच्या अगेन्स्ट. कशा प्रकारे या 47 धावा बनवल्या जातील मयूर ग्रुप बदलापूर या टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे या 47 धावा रोखल्या जातील ते म्हणजे जन्म क्रिकेट क्लब ढोके या टीमच्या माध्यमातून हे पाहायला ऐकायला करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सरांना. थँक्यू सो मच. धन्यवाद श्रवण सर. 47 धाव्यांचं लक्ष आहे. 47 इज द टार्गेट. आणि खरं तर सकाळचं सत्र आहे. एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचतीये मयूर ग्रुप संघासाठी. प्रतीक पिशेकर आणि विवेक पिशेकर ही जोडी मैदानावरती पोहोचतीये. 47 धाव्यांचं लक्ष आहे. 47 इज द टार्गेट. लच स्क्रीन आउटफील्ड या मैदानाची तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय चांगलं मैदान बदलापूर विभाग असेल आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधील अतिशय चांगलं मैदान आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर गाव आणि या मैदानावरती सुरू असणारी स्पर्धा अजय स्मृती चषक 2025. स्वर्गीय अजय नवले यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस.
जयेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती 47 धाव्यांचं लक्ष्य. 47 इज द टार्गेट. आणि खेळाच्या उत्तर अर्धाला इथे सुरुवात होती. 47 धाव्यांचं लक्ष्य आहे. जो संघ या ठिकाणी दबाव ऍब्सॉर्ब करेल तो संघ विजय होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल हवेत उडवलाय. फुल टॉस होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. फुल टॉस वरती फुल टोल. चेंडू जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. काय सुरुवात केली विवेकने. पहिला बॉल फुल टॉस होता आणि ही संधी होती फलंदाजासाठी. पहिला बॉल चुकीचा आणि तिथे मात्र आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय. क्रिकेटचा खेळ आणि MS धोनी द अनटोल्ड स्टोरी ज्यावेळी चित्रपट आला त्यामध्ये सांगितलं गेलं फुलटॉस आल्यावरती त्याचा कसा खरपूस समाचार घ्यायचा, यॉर्कर आल्यावरती कसा अडवायचा आणि बाउन्सर आल्यावरती कसा हुकवायचा. पहिला बॉल फुलटॉस त्यावरती आलाय चौकार. लेंथ वरती हा बॉल होता. अपील झाली आहे पंचांकडे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु इम्पॅक्ट जो आहे तो लेग स्टंपच्या बाहेर आहे हे पंचांनी सांगितलंय. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित. 4 धावा पहिल्या बॉलवरती. दुसरा बॉल पुनरागमन गोलंदाजाने जरूर केलंय आणि क्रिकेटच्या खेळामध्ये पुनरागमन करणं देखील गरजेचं असतं हे दाखवून दिलंय या ठिकाणी गोलंदाज जयेश यांनी. पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर दुसरा बॉल अचूक लाईन आणि लेंथ इथे पाहायला मिळाली आहे. 4 धावा धावपलकावरती. 47 धाव्यांचं लक्ष आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखी एक फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत का उपेच्या दिशेने आणि सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल गेलाय. आली आहे विकेट पहिली. फलंदाज पात. फुलटॉस बॉल होता. यावेळेस क्षेत्र चुकीचं निवडलं असं म्हणावं लागेल आणि विवेक पिशेकर इथे बाद झालेत. क्रमांक 3 वरती निरंजन पिशेकर मैदानावरती दाखल होत आहेत. 4 धाव्यांवरती पहिली सफलता या ठिकाणी आली आहे. चार या धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे. फुलटॉस बॉल होता. गोलंदाजाने विकेट तर अपेक्षित केली नसेल परंतु कधी कधी खराब बॉलवरती देखील तुम्हाला विकेट मिळते आणि हीच या खेळाची रंजकता आहे. फुलटॉस बॉलवरती विकेट येणं गोलंदाजाचे आत्मविश्वास उंचवणारी गोष्ट नक्कीच घडली आहे कारण फुलटॉस बॉल होता. चुकीचा बॉल त्यावरती आली आहे विकेट. निरंजन पिशेकर आता मैदानावरती आहेत. 4 धावा धावपलकावरती. 47 धाव्यांचं लक्ष आहे. 47 इज द टार्गेट. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हवेत बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत आणि इथे बॅक टू बॅक दुसरी सफलता. आणखी एक विकेट. चार धावा धावपलकावरती आहेत. 2 सफलता लगातार आल्या. सुरुवात चांगली राहिली होती मयूर ग्रुप संघाची परंतु आता पुन्हा एकदा बाजी पलटवायला सुरुवात केली आहे डोके संघाने. चांगलं पुनरागमन इथे पाहायला मिळतंय. गोलंदाज जयेश यांच्या माध्यमातून 2 विकेट लगातार आल्यात आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होत आहेत. मयूर पिशेकर मैदानावरती दाखल होत आहेत. ज्युनियर मयूर पिशेकर आता मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती. डावाला सावरावं लागेल या जोडीला. 4 षटकांची मॅच. वेळ खूप कमी मिळतो. विचार करण्यासाठी वेळ खूप कमी मिळतो 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. ज्यावेळेस देखील बॉल हवेत आहे आणि झेल इथे ड्रॉप झालाय. संधी जरूर आली होती. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फटका क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जरूर बसणार आहे. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज होते आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेले परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. 6 धावा धावपलकावरती. 6 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेचं सेटअप. प्ले अँड मिस. लाईन मिस केली आहे. चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. जयेश यांचा शेवटचा बॉल खूप चांगला होता आणि या षटकाचा शेवट त्यांनी निश्चित चांगला केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर लागला. असं वाटलं की या षटकामध्ये एक 10-12 धावा तरी येतील परंतु तसं झालं नाहीये. केवळ 6 धाव्यांचं षटक
आणि 2 महत्वाच्या विकेट अर्जित केल्यात गोलंदाज जयेश यांनी. बॉल शिल्लक आहेत 18. 2 धावा आपण स्कोर कार्ड मध्ये ऍड करतोय. 8 धावा आता धावपलकावरती असतील. 2 धावांची पेनल्टी होती. 8 धावा आता स्कोर कार्ड वरती. अठरा बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक पिशेकर मयूर ग्रुपचा हिटमॅन आता स्ट्राईक वरती आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती परेश भोईर दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉलने दिशा जरूर बदलली आहे, परंतु ग्रेट अँटिसिपेशन फ्रॉम द फिल्डर. चांगला अंदाज तिथे लावला क्षेत्ररक्षकाने. बॉलने जरूर दिशा बदलली, परंतु अँटिसिपेशन खूप चांगलं होतं क्षेत्ररक्षकाचं आणि त्यामुळे बॉलला रोखू शकलेत. धाव तिथे मिळणार नाहीये. पहिला बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय परेश भोईर यांचा. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल दबाव वाढवत जातील आणि मोठे फटके मयूर ग्रुप संघावरचा दबाव कमी करतील, परंतु गोलंदाजी खूप दर्जेदार पाहायला मिळाली. पहिलाच चेंडू अचूक लेंथ वरती पडल्यानंतर थोडासा कट झाला. लेग कटर स्वरूपाचा बॉल होता पहिला बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला खेळलेत आणि बॉल मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय. कव्हरचे खेळाडू बॉलच्या दिशेने जरूर गेलेत आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित होतील. चांगला फटका. आणखी एका धावेचा प्रयत्न जरूर झालाय. मिक्सअप जरूर झालं होतं. 2 खेळाडूंमध्ये ताळमेळाची कमी होती, परंतु 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बाउंड्री चेक. यस, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून बाउंड्री चेक या ठिकाणी केली जाईल. चौकार आहे हे कन्फर्म केलं तिसऱ्या पंचांनी आणि 4 धावेंनी धावफलक पुढे जाईल. प्रयत्न चांगले राहिले क्षेत्ररक्षकाचे, परंतु बॉल क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सीमारेषे पलीकडे गेले होते बॉल सोबत आणि त्याचमुळे हा चौकार घोषित केलाय पंचांनी. एकूण धावफलकावरती धावा आहेत 12. पुढचा बॉल परेशांचा. फुल टॉस बॉल होता. हवेत उंच तर खेळलेत. गॅप मध्ये बॉल आपण पाहतोय आणि बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस बॉल होता आणि यावेळेस देखील बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रतीक पिशेकर आक्रमणाला सुरुवात तर केली आहे. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल होता आणि बरोबर बॉल जर तुम्ही पाहिला तर मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दरम्यान काऊ फेज मध्ये हा बॉल. या बॉलवरती देखील चौकार आलाय. बॅक टू बॅक 2 चौकार आणि मोमेंटम काहीच आपल्या बाजूने करण्यामध्ये यश या ठिकाणी मिळालंय मयूर ग्रुप संघाला. 16 धावा आता धावपलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावपलकावरती. पहिला बॉल खूप कमालीचा पाहायला मिळाला परेश यांचा, परंतु तदनंतरचा पुढचा बॉल जर तुम्ही पाहिला तर बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून एक चौकार आणि त्याच्या पुढचा बॉल फुल टॉस होता. गोलंदाज परेश बॉलिंग ट्रॅक वरती. एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. क्या बात आहे प्रतीक पिशेकर. लगातार 3 इन अ रो. लगातारचा तिसरा चौकार आपण पाहिलाय प्रतीक पिशेकर यांच्या बॅट मधून. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते प्रतीक पिशेकर यांच्या बॅट मधून. 3 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत आणि 3ही चौकार वेगवेगळ्या दिशेला आपल्याला पाहायला मिळालेत. बॉलच्या मेरिट वरती क्रिकेट ते खेळतायत आणि बॉलची लेंथ देखील खूप महत्वाचा विषय आहे. लेंथ आणि लाईन तुमच्याकडून थोडी जरी चुकली
तरी देखील तिथे फलंदाजांना फायदा मिळतो. ते चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले. पहिला बॉल खूप कमालीचा, त्यानंतर पुढचे 3 बॉल तुम्हाला चुकीचे पाहायला मिळालेत. पहिला चौकार तुम्ही पाहिला पॉईंटच्या डोक्यावरून, तिथे बॉलची लेंथ थोडीशी शॉर्ट होती, तिथे चौकाराला पुढचा बॉल फुल टॉस आणि त्यानंतरचा लेंथ बॉल. इथे संधी आहे, हवेत बॉल जरूर गेलाय परंतु क्षेत्ररक्षकापासून दूर. नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडतोय. एका धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. दैवली संघाला विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी येऊन रिपोर्टिंग करायचं, येऊन थांबायचं आहे, ही विनंती आयोजकांच्या माध्यमातून आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचलाय. 1 धावेची प्राप्ती होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. डीप मधून खेळाडू आले मिड विकेट क्षेत्रामधून, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आणि या षटकानंतर मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. यस, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 25 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. मयूर ग्रुप संघाला पहिल्या 12 मध्ये धावा आल्यात 22 आणि पुढच्या 12 बॉल मध्ये 25 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 48 धावेंचं लक्ष आहे. पेनल्टीच्या 2 धावा आम्ही पहिल्या षटकानंतर ऍड केल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि त्यामध्ये 2 ऍड करून 8 झालेल्या आहेत. आता 12 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता आहे. काय फायदा नाही. 12 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता आहे. संधी आता दोन्ही संघांकडे आहे. सुरुवातीला आपण पाहिलं कॉमेंट्री बॉक्स एंडनं जिकडून फलंदाजी थोडीशी सोपी आहे परंतु आता डिफिकल्ट एंड आहे बॅटिंगसाठी. परंतु प्रतीक पिशेकर यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि डोके संघाकडे देखील ज्यावेळेस ड्रिंक्स ब्रेक होतं त्यावेळेस विचार विनिमय करण्यासाठी त्यांना देखील वेळ मिळाला आहे. सामना कोणत्या बाजूने जाईल हे चित्र पाहायचंय. 12 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता आहे. अविनाश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी ज्युनियर मयूर पिशेकर. 12 बॉल आणि 25 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल 25 धावेंची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल आणि वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल कदाचित आहे. नो बॉल आणि प्लस आता या नो बॉल वरती फ्री हिट देखील मिळणार आहे. संधी इथे मात्र दिली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. हा बॉल पहिलाच बॉल चुकीचा. वॉर्मअप किती गरजेचं आहे गोलंदाज म्हणून तुम्हाला वॉर्मअप करावं लागतं. वॉर्मअप किती गरजेचं आहे हे पहिला बॉल पाहिल्यानंतर खूप लोकांच्या लक्षात आलं असेल की तुमचा पहिला बॉल वॉर्मअप किती महत्वाचा आहे. नो बॉल पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. संधी आहे फलंदाजाकडे. यावेळेस बॉल कदाचित डीप झालाय. फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट
अडचण येऊ शकते, परंतु बॉलला गॅदर करू शकले नाहीत आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा धावफलकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहे. फ्रीडचा जास्ती फायदा मिळाला नाहीये. पहा, फ्रीडच्या बॉलवरती 3 पत्तीने तुम्ही बाद होऊ शकता. त्याच्यामध्ये रनआउट आहे. हिटिंग द बॉल टॉईस. 2 वेळा जर तुम्ही इंटेन्शनली बॅटने बॉल मारला तरी देखील तुम्हाला बाद दिलं जाऊ शकतं. आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड. या 3 नियमांच्या अनुषंगाने तुम्हाला रन बाद दिलं जाऊ शकतं फ्रीडच्या बॉलवरती. फुलर लेनचा बॉल आणि यावेळेस आपण पाहतोय खोदून काढतायत बॅटर. 1 धाव प्राप्त होईल. चांगला बॉल होता. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 धावा धावफलकावरती आहे. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 27 धावा धावफलकावरती. गोलंदाज अविनाश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. 27 धावा धावफलकावरती. 47चं लक्ष आहे. वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 10 बॉल मध्ये 19 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. 2-3 चांगले बॉल खूप महत्वाचे आहेत आणि एखादा मोठा फटका जर आला तर मयूर ग्रुपच्या बाजूने ही मॅच. डोके संघासाठी 2-3 चांगले बॉल टाकणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. परंतु एखादा मोठा फटका मयूर ग्रुपच्या बाजूने मॅच. आणि हेच क्रिकेटचं द्वंद्व आहे. 2-3 चांगले बॉल सामना पलटवू शकतात. डोके संघाच्या बाजूने एखादा मोठा फटका जरी आला तरी देखील मयूर ग्रुप संघ या सामन्यामध्ये वर्चस्व ठरू शकतो. दोन्ही संघाकडे समसमान संधी आहे. फुल टॉस बॉल होता. समोरच्या दिशेने खेळत लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने आलेत. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. 2 धावेंपासून वंचित ठेवू शकत नाही. चांगली रनिंग मिडन विकेट. 2 खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ आणि फटक्याचं सिलेक्शन देखील महत्वाचं होतं. ओव्हर दी बॉलर हेड हा फटका खेळले होते. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती आणि सरळ त्यांना घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. मोक्याच्या क्षणी आली आहे विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अनिकेत कुलकर्णी मैदानावरती दाखल होत आहेत. क्रुशियल मोमेंटला ही महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळवली आहे गोलंदाज अविनाश भोईर यांनी. आणि दबाव आता पुन्हा एकदा मयूर ग्रुप संघावरती टाकण्यामध्ये सफलता या ठिकाणी मिळाली आहे. चला सामना स्पीडअप करा विनंती आहे. जय हनुमान डोके संघ आपल्याला देखील विनंती आहे थोडीशी घाई करा. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. ही अतिशय महत्वाची सूचना आपल्याला आहे. आठ बॉल आणि 17 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 8 बॉल 17 धावेंची आवश्यकता आहे. पुनरागमन तर केलंय. पाठीमागच्या बॉलवरती विकेट आली आहे. अविनाश भोईर. 8 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. फुलर लेनचा बॉल होता. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत 1 धावेची प्राप्ती होईल. 7 बॉल आणि 16 धावेंची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वपूर्ण या सामन्याच्या दृष्टीने. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच बॅलन्स होईल. अदरवाईज थोडंसं समीकरण जे आहे ते झुकताना पाहायला मिळते. डोके संघाच्या बाजूने प्रतीक पिचेकर मैदानावरती आहेत. त्यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये अजूनही 16 धावेंची आवश्यकता आहे.
एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, हवेत बॉल गेला, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी सफलतापूर्वक पूर्ण देखील केल्या जातील. आता बॉल शिल्लक आहे 6 आणि धावेंची आवश्यकता आहे 14. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 धावेंची अजून आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. 33 धावा धावपलकावरती, शेवटचे 6 बॉल 14 धावा. मॅच अजून देखील बॅलन्स आहे, कोणत्याही दिशेने हा सामना जाऊ शकतो. क्रुशियल मोमेंटला हा सामना पोहोचलाय. 6 बॉल मध्ये 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत मयूर ग्रुप बदलापूर गाव संघाला आणि संधी ढोके संघाकडे देखील आहे. 6 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. प्रतीक पिशेकर यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे. अनिकेत कुलकर्णी देखील त्यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. 6 बॉल आणि 14 धावेंची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 14 धावेंची अजूनही आवश्यकता या सामन्यामध्ये. 6 बॉल 14 धावेंची आवश्यकता आहे. स्लॉक स्वीप ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पहिलाच बॉल पाठवला. क्या बात आहे अनिकेत कुलकर्णी. सौ सोनार की एक लोहार की पहिल्याच बॉलवर ठोकलाय. खणखणीत षटकार. 6 धावा. 5 बॉल आणि अजून देखील 8 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती हा षटकार आलाय आणि षटकारानं बरीचशी समीकरणं बदलवलीत. 5 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे. प्रदीप भोईर पहिला बॉल स्लॉक स्वीपचा फटका. अनिकेत कुलकर्णी यांच्या बॅटमधून षटकार. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 8 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्याच बॉलवरती या सामन्याची हवा काढून टाकली आहे अनिकेत कुलकर्णी यांनी, परंतु इथे गोलंदाज पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतो. चांगला फटका आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एका धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे आणि आता 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये अजूनही आवश्यकता आहे ती 7 धावेंची. 4 बॉल आणि 7 धावा अजूनही आवश्यक आहेत. 4 बॉल 7 धावेंची आवश्यकता आहे. एक चांगला बॉल पुन्हा एकदा ढोके संघ येथे पुनरागमन करू शकतो, परंतु एखादा मोठा फटका सामना पूर्णपणे मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या बाजूने जाईल. 4 बॉल आणि 7 धावेंची अजून आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 7 धावा अजून देखील बनवायच्यात.
चांगला बॉल आहे आणि इथे आपण पाहतोय विकेट सॅक्रिफाईस केली आहे प्रतीक पिशेकर यांनी. 3 बॉल मध्ये 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 7 धावा अनिकेत कुलकर्णी जबाबदारी घेतली आहे, परंतु आता मॅच फिनिश करावी लागेल, स्ट्राईक होल्ड करावी लागेल स्वतःकडे. एक मोठा फटका निदान खेळावा लागेल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज नितेश पिशेकर मैदानावरती पोहोचत आहेत. 3 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. गोल्डन षटकार पहिल्या बॉलवरती आलाय, परंतु आता आणखी एका षटकाराची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. अनिकेत कुलकर्णी यांनी एक षटकार जरूर लगावलाय. 3 बॉल मध्ये अजूनही 7 धाव्यांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा. स्टेप आउट जरूर झालेत. हवेत उंच बॉल गेलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपलाय. 2 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. निर्णायक क्षणी आली आहे विकेट. 2 बॉल आणि 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. दोन बॉल 7 धाव्यांची आता आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा. या सामन्याचा निकाल कोणत्या बाजूने जाईल, बरीचसे गणिते या बॉलवरती देखील डिपेंड असतील. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगेल यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. 2 बॉल आणि 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. महत्वाच्या क्षणी आलेली विकेट. 2 बॉल 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता. मॅच कोणत्या बाजूने जाईल, शेवटच्या बॉलवरती या सामन्याचा निकाल जो असणार आहे तो आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता. हा बॉल खूप महत्वाचा. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानावरती आहे. प्रतीक तरे मैदानावरती आहेत आणि एक मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे मयूर ग्रुप बदलापूर गाव संघाला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि रन आउट स्वरूपामध्ये विकेट देखील आली आहे. 1 बॉल आणि 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. सन्माननीय दिगंबरजी सुरोशे साहेब दैवली गावचे उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून दोन्ही टीमला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत. 1 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 बॉल 7 धाव्यांची अजूनही आवश्यकता. प्रतीक तरे धावबाद झालेत. 1 बॉल 7 धावा अजूनही आवश्यक आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 1 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. एक बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. आणि या बॉलवरती पंचांचा निर्णय काय येतो हे गोष्ट खूप महत्वाची आहे. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय. खेळाडू वाईड बॉल आहे आणि वाईड बॉल वरती आल्या 2 धावा. या सामन्यामध्ये आलाय ट्विस्ट. क्या बात आहे. निर्णायक क्षणी 1 बॉल आणि 4 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. चेक केलं जाईल. 1 बॉल आणि 4 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. निर्णय प्रतीक्षेत चेक केलं जाईल तिसऱ्या बंधनच्या माध्यमातून.
वाईड बॉल तिसऱ्या पंचांनी कॉल केलाय. तर डीके सर आपण या ठिकाणी यायचं विनंती आहे. डीके सर आपण यायचं चेक करण्यासाठी विनंती आहे. प्रदीप भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. निर्णायक क्षणी आलेला वाईड बॉल आणि मयूर ग्रुप बदलापूर गाव संघाकडे ही संधी आहे. एक बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. असं वाटलं की सामना जवळ जवळ जिंकलाय, परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल या खेळामध्ये पडला जात नाही तोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये भाकीत करणं चुकीचं आहे. एक बॉल 4 धाब्यांची आवश्यकता होती. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्यात, म्हणजेच एका धावेने पंचांचा निर्णय अंतिम राहील. जय हनुमान ढोके संघानं हा सामना जिंकलाय. विजयी संघा